Good evening, everyone. Hello. Hello, hello, hello. Yes, good evening, Kirti. Good evening, Kirti Jagtap. Good evening, Jyoti. Good evening, Saili. Hello, Neeta. Hi, hi. So, chalo, let's get started. Okay? So, BMC Clerk Englishला जे पण काही ग्रॅमर आहे ते तुम्ही वाचायला सुरुवात केली असेल. आपल्या बॅचमध्ये पण ग्रॅमर भरपूर पुढे गेलेलं आहे. आज आपण सॉल्विंग PYQs आधीच्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, चला सुरू करूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अनस्क्रुपुलस. सांगा, व्हॉट विल बी द आन्सर? टेल मी. अनस्क्रुपुलस म्हणजे काय? व्हॉट इज अनस्क्रुपुलस? एनी आन्सर्स? ओके. अनस्क्रुपुलस म्हणजे काय? लॅकिंग मॉरल प्रिन्सिपल्स, म्हणजे ज्यांच्यात काही प्रिन्सिपल्स नसतात, काही तत्वाने ते चालत नाही, त्याला अनस्क्रुपुलस म्हणतात. बरोबर? ओके, आता बघा बरं, जमतंय का? सुपरफ्लुअस म्हणजे काय? सुपरफ्लुअस म्हणजे समथिंग दॅट इज अननेसेसरी. ज्याची जास्त गरज नाहीये ते म्हणजे सुपरफ्लुअस. आपण म्हणतो ना सुपरफिशियल, तसं सुपरफ्लुअस. समथिंग दॅट इज अननेसेसरी ऑर मोर दॅन व्हॉट इज नीडेड. जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सुपरफ्लुअस. सिंगल माइंडेड इथे त्याचा काही अर्थ लागत नाहीये. कॉन्शियन्शियस म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन बाय कॉन्शियन्शियस? कॉन्शियन्शियस म्हणजे नैतिक जबाबदारी असलेला. ओके. अनस्क्रुपुलस म्हणजे काय? ज्याच्या नैतिक नीतीने जो चालत नाही तो. राईट. आणि कॉन्शियन्शियस म्हणजे काय? नैतिक जबाबदारी असलेला. बरोबर. आणि डेडिकेटेड. डेडिकेटेड म्हणजे अं, एकनिष्ठ असणे त्याला. सो तुम्ही सांगा आता काय येईल आन्सर? राईट. कॉन्शियन्शियस इज द आन्सर. राईट. अनस्क्रुपुलस म्हणजे कॉन्शियन्शियस. Three, right, conscientious, right, right, Kirti. Good. Okay. Now select the most appropriate antonym of the underlined word. Doctor sometimes prescribes the details like Librium to alleviate the symptoms. Antonym. Antonym म्हणजे तुम्हाला याचं अपोजिट शोधायचं आहे. विरुद्धार्थी शोधायचं आहे. Antonym. कशाचं? alleviateचं. Doctor sometimes prescribes the details like Librium to alleviate the symptom. Alleviate म्हणजे काय? ओके, चला तुम्ही आधी प्रयत्न करा. Alleviate. सपोज alleviateचा अर्थ जरी माहिती नसेल तरी त्या वाक्यावरून तुम्ही अर्थ त्याचा लावू शकता. डॉक्टर प्रिस्क्राईब करतायत आणि जर ते काहीतरी एक पर्टिक्युलर सबस्टन्स त्याच्यामध्ये देत आहेत, तर मग काय होत असेल? सिम्पटम्स काय होत असतील? वाढत असतील की कमी होत असतील? राईट, कमी होत असतील. अलिव्हिएट मीन्स टू मेक समथिंग लेस सिव्हिअर. एखाद्या सिम्पटमची सिव्हिअरिटी कमी करणं म्हणजे अलिव्हिएट. ओके. आता बघा जमतंय का? कुठला वर्ड येईल? ऑपोजिट अँटोनिम ऑफ अलिव्हिएट.
रिफॉर्म, रिफॉर्म म्हणजे परत दुरुस्त करणे. राईट. एक्झॅसर्बेट, एक्झॅसर्बेटचा अर्थ माहिती आहे? आपण म्हणतो ना एक्झॅजरेशन, तसं येते. एक्झॅसर्बेट, एक्झॅसर्बेट म्हणजे एखादी जी सिच्युएशन आहे त्याला आणखी सिव्हिअर करणं. दॅट इज एक्झॅसर्बेट. सप्रेस म्हणजे काय? दाबणं. म्हणजे सपोज कॉफ अँड कोल्ड झाला असेल, तर कॉफ अँड कोल्डला डॉक्टर काय करतात? काहीतरी मेडिसिन देऊन त्या सिम्पटम्सला सप्रेस करतात. बरोबर. स्ट्रोल म्हणजे काय? फेरफटका मारणे. स्ट्रोल म्हणजे फेरफटका मारणे. सांगा, व्हॉट व्हॉट विल बी दी आन्सर? रिफॉर्म, एक्झॅसर्बेट, सप्रेस, स्ट्रोल. ॲलिव्हिएट, ॲलिव्हिएट म्हणजे एखाद्या गोष्टीची सिव्हिअरिटी कमी करणे. काय येईल? एक्झॅसर्बेट, एक्झॅक्टली. ऑप्शन टू, एक्झॅसर्बेट म्हणजे एखाद्या गोष्टीची सिव्हिअरिटी वाढवणे आणि ॲलिव्हिएट म्हणजे सिव्हिअरिटी कमी करणे. ओके, फाईन. नेक्स्ट, सिलेक्ट द अपोजिट वर्ड. अगेन अँटोनिम्स तुम्हाला शोधायचं यातनं. देर हॅज बीन अ मास एक्झॉडस वर्कर्स फ्रॉम द विलेज टू द टाउन्स. गेस करा, काय येऊ शकतं? देर हॅज बीन अ मास, मास म्हणजे काय? ग्रुपने, भरपूर प्रमाणात. एक्झॉडस वर्कर्स फ्रॉम द विलेज टू द टाउन्स. आता फ्रॉम द विलेज टू द टाउन म्हणजे काहीतरी विलेज मधून टाउन मध्ये काहीतरी झालेलं आहे ना? काहीतरी मुवमेंट झालेली असं दिसतंय. एक्झॉडस, एक्झॉडस मीनिंग गेस करता येते का बघा. सी, आपण म्हणतो ना एक्झिट, एक्झिट म्हणजे काय? बाहेर जाणे. तसंच त्याच्याशीच रिलेटेड तुम्ही लक्षात ठेवू शकता, एक्झिट म्हणजे बाहेर जाणे. एक्झॉडस म्हणजे पण सेम. एक्झॉडस म्हणजे लार्ज स्केलनी डिपार्चर. फोर्थ, येस येस कीर्ती, राईट. लार्ज स्केलनी डिपार्चर म्हणजे मोठ्या प्रमाणात सोडून जाणे. फ्रॉम विलेज टू द टाउन. बरोबर अर्षद, फ्रॉम विलेज टू द टाउन. सो सोडून जाणेला अपोजिट काय येईल? अरायवल. इन्सल्टिंगचा तर काही संबंध नाहीये इथे, त्यांना अपमान करण्याचा तर काही संबंध नाहीये. आउटडेटेडचा पण काही संबंध. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे, ते पण इथे अर्थ लागत नाहीये. सोपा प्रश्न आहे. सगळे आधीच्या एक्झाम मध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत. ओके, 22 आणि 23 मध्ये आलेले प्रश्न आपण सोडवणार आहे. अरायवल, बरोबर. एक्झॉडस, त्याच्या अपोजिट काय आहे? अरायवल. ओके, नेक्स्ट. Select the word or phrase which is closest in meaning to the underlined word or phrase. The court has exonerated the accused. Exonerated the accused. Freed, punished, summoned, bailed. काय येईल? एक्झॉनरेटेड म्हणजे काय? एखाद्याला दोषमुक्त करणे, आरोपातून सोडवणे म्हणजे एक्झॉनरेटेड. परत बघा, थोडासा संदर्भ लागू शकतो. एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. राईट. आपण आधीच्या याच्यात एक्झॉडस पाहिले, त्याच्यात ते सुद्धा बाहेर पडणे आहे. लार्ज क्वांटिटीने बाहेर पडणे. आता इथे पण बघा, चा तुम्हाला संदर्भ घेता येईल. एक्झॉनरेटेड, एक्झॉनरेटेड म्हणजे एखाद्याला दोषमुक्त करणे, आरोपातून सोडवणे. आता त्याचं क्लोजेस्ट मिनिंग विचारलंय. प्रश्न नीट वाचा. विच इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड. त्याचं मीनिंग जवळजवळ सारखं पाहिजे. आता आधी अँटोनिम होते, हे सिनोनिम विचारताय. मग काय येईल उत्तर?
फोर बेल्ड नाही. बेल म्हणजे काय? जामीन देणे ना. बेल म्हणजे जामीन देणे, आणि हा तर डायरेक्ट दोषमुक्तच होतोय. ज्याला जामीन आहे तो, हा राईट अर्षद. फ्रीड. फ्रीड म्हणजे काय? मुक्त करणे. द कोर्ट हॅज एक्झॉनरेटेड द अक्यूज, द कोर्ट हॅज फ्रीड द अक्यूज म्हणजे कोर्टाने त्याला फ्री केलेला आहे, त्या आरोपीला फ्री केलेला आहे. ओके. समन म्हणजे काय? ते बोलावणी असते ना कोर्टात, त्याला समन म्हणतात. पनिश म्हणजे शिक्षा करणे, बेल म्हणजे जामीन. सो एक्झॉनरेटेड म्हणजे दोषमुक्त करणे, त्याला करेक्ट सिमिलर वर्ड येईल फ्री. ओके. नेक्स्ट. चला पुढेच सोडवूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. लेट समवन ऑफ द हुक. क्लर्क 22 मध्येच आलेला आहे, 2022 मध्येच आलाय हा प्रश्न. लेट समवन ऑफ द हुक. म्हणजे काय? बघा, हुक म्हणजे काय? कशाला तरी आपण अडकवतो ते हुक आहे. ओ डबल एफ ऑफ आलाय याचा अर्थ त्याच्यातनं काढणे आहे. ओ डबल एफ ऑफ म्हणजे काय? त्यातनं काढणे आहे. थर्ड, येस, राईट. राईट. थर्ड ऑप्शन, डू नॉट होल्ड समवन रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग. कुणालाही कशासाठीही रिस्पॉन्सिबल न पकडणं म्हणजे लेट समवन ऑफ द हुक. लेट समवन ऑफ द हुक याचा मराठी मिनिंग येईल जबाबदारीतून किंवा दोषातून मुक्त करणे. म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीसाठी जबाबदार धरू नये, त्याला माफ करणे म्हणजे लेट समवन ऑफ द हुक. त्याला त्या हुक मधून, त्या आरोपातून किंवा त्या दोषातनं त्याला मुक्त करणे. ऑफ म्हणजे काहीतरी बाहेर काढणेच आहे. मग बघा, डू टू जोक विथ समवन ह्याचा तर काही संदर्भ नाहीये. डुईंग अ गुड जॉब हे पण नाहीये. डू नॉट होल्ड समवन रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग इज द करेक्ट आन्सर. डू द थिंग यू हॅव बीन वॉन्टिंग टू डू सो यू कॅन मूव्ह ऑन नाही, हे पण नाहीये. ओके. सो यू नीड टू नो द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियम्स. इडियम्सचा एक्झॅक्ट मिनिंग माहिती असेल तर करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करता येईल. कारण की इडियमचा आणि त्याच्या मिनिंग्सचा बऱ्याच वेळेला काही संबंध नसतो. शब्दांचा संबंध नसतो. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. थोड्याशा अशा ट्रिक वापरून तुम्ही इडियम्स लक्षात ठेवू शकता. सो तुम्हाला ऍपमध्ये इडियम्सची एक पीडीएफ दिलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये प्रत्येक इडियम लक्षात कशी ठेवायची, त्याचं मराठी मिनिंग आणि त्याचा ईडीएमचे वाक्यात उपयोग करून सुद्धा दाखवले, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील. ठीक आहे. चला आणखी पुढे. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. कुठल्या याच्यात एरर आहे ते शोधायचंय. स्पेलिंग मध्ये एरर कुठला आहे ते शोधायचंय. इंडिजिनस म्हणजे काय? मूळ व्यक्ती त्यातली, तिथे रहिवाशी असणारी. इंडिजिनस मूळचे रहिवासी. प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स दॅट, त्यात काही आहे का एरर? प्रॅक्टिसेस, परफेक्ट, राईट. सो इथे प्रॅक्टिसेसचा एस नाही येणार, सीई एसच येणार. का? कारण की ते नाऊन आहे. नाऊन मध्ये सीई असतं, वर्ब मध्ये एसई असतं. सो प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स यात पण काही नाहीये एरर. पुढे. प्रिव्हेंट द ओव्हर एक्सप्लॉइटेशन ऑफ फॉरेस्ट. सो ओव्हर एक्सप्लॉइटेशन म्हणजे काय? खूप जास्त फॉरेस्टला कापणं, त्याला ओव्हर एक्सप्लॉइटेशन म्हणतात. एक्सप्लॉइट हा शब्द आहे, एक्सप्लोटेशन हा शब्द नाहीये.
सो एक्सप्लॉइटचं स्पेलिंग आहे EXPLOITATION. एक्सप्लॉइटचं स्पेलिंग तिथे चुकलेलं आहे. अतिशोषण, ओव्हर एक्सप्लॉइटेशन म्हणजे अतिशोषण. जसं फॉरेस्टचं, जंगलांचं अतिशोषण चालू आहे, त्याच्यापासून त्याला प्रतिबंध केला पाहिजे. सो त्याचं स्पेलिंग आय येणार आहे, EXPLOITATION. सो द करेक्ट ऑप्शन इज 4. तिथे स्पेलिंग मध्ये एरर आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज 4. ओके, नेक्स्ट पुढचं. सिलेक्ट द मोस्ट appropriate tense form to fill in the blank. I dash dash studying by the time you arrive. सांगा. आता हे जमलं पाहिजे. आता याची हे जे ऑप्शन्स आहेत ती सोपी दिली आहेत त्यांनी. ऑप्शन्स म्हणजे जरी टेन्स सपोज इन केस माहिती नसेल तरी सुद्धा ऑप्शन मधून सिलेक्ट करणं खूप सोपं आहे. छोटे छोटे रूल्स फक्त माहिती पाहिजे. आय डॅश डॅश स्टडिंग बाय द टाइम यू अराईव्ह. म्हणजे तू येशील तेव्हा मी अभ्यास. पुढे काय? व्हॉट इज द आन्सर? सेकंड. येस, राईट. राईट कीर्ती, राईट हर्षद, राईट सायली. ओके, सो आय विल हॅव बीन स्टडिंग बाय द टाइम यू अराईव्ह. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सी, सोपं आहे. तू जेव्हा येशील तेव्हा मी अभ्यास करत असेल, बराच काळासाठी मी अभ्यास करत असेल, तेव्हा मी भरपूर वेळ अभ्यास करत आलेली असेल, त्याच्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. आणि बघा सिंपल रूल आहे, विलच्या पुढे नेहमी आपण रूट वर्ब वापरतो. आता हॅज हे रूट वर्ब नाहीये, बेस फॉर्म ऑफ द वर्ब आपण वापरतो विलच्या पुढे. बरोबर. सो हॅज हे प्रेझेंट आहे, विलच्या पुढे तुम्हाला हॅव लावावा लागेल. विल हॅव, कारण हॅव हा बेस फॉर्म आहे. विल बी हॅव हे येणार नाही, कारण की बी पण आणि हॅव पण दोन्ही सोबत नाही येणार कधीच. ओके, बीच्या पुढे आयएनजी फॉर्म द्यावा लागेल, विल बी हॅव्हिंग किंवा विल बी स्टडिंग. आणि विलच्या पुढे पास्ट टेन्स तर कधीच नाही लागत, विल हॅड असं कधीच नाही लागत. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड. I will have been studying by the time you arrive. है ना? Okay. Second option. Next. 8. Select the correct passive form of the given sentence. Passive form तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. Do not park your vehicle in front of my house. ओके, आता इथे जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करता आणि ते पण हे कमांडचं वाक्य आहे, कमांड दिलेली आहे त्याच्यामध्ये की आमच्या घरासमोर गाड्या पार्क करायच्या नाही, कमांड आहे. जेव्हा आपण कमांड असलेल्या वाक्यांचा पॅसिव्ह व्हॉइस करतो तेव्हा काय करतो आपण? लेट किंवा शुड त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. बरोबर. सो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय, सगळ्यात आधी ऑब्जेक्ट ओळखायचा. राईट, राईट, बरोबर. ऑब्जेक्ट ओळखायचा. ऑब्जेक्ट काय आहे त्याच्यामध्ये? डू नॉट पार्क. ऑब्जेक्ट कसा ओळखायचा? आपण शिकलो होतो हे. ऑब्जेक्ट कसा ओळखायचा? व्हर्ब. सगळ्यात आधी पॅसिव्ह व्हॉइस करताना, ऍक्टिव्ह व्हॉइस असू दे किंवा पॅसिव्ह व्हॉइस असू दे, आधी व्हर्ब कडे बघायचं. डू नॉट पार्क युअर व्हीकल. व्हर्ब काय आहे? पार्क. त्याचं कंपल्सरी V3 करायचं आधी. बरोबर. पार्कचं काय येईल? कंपल्सरी V3. ओके. आता सगळ्यात आधी पार्कला प्रश्न विचारायचा. ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी पार्कला प्रश्न विचारायचा. काय पार्क करते? काय ने व्हर्बला प्रश्न विचारल्यानंतर ऑब्जेक्ट मिळतो. काय पार्क करते? युअर व्हीकल. हे त्याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. सो युअर व्हीकल आधी येणार. सो फर्स्ट ऑप्शन तिथेच गेला. आता सेकंड, थर्ड, फोर्थ बघायचं. युअर व्हीकल हा ऑब्जेक्ट झाला, तो आधी घेतला. त्यानंतर
शुड नॉट. का? कारण की वाक्यात ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पण नॉट आहे, याचा अर्थ इथे सुद्धा नॉट घ्यावा लागेल. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करताना वाक्याचा टेन्स आणि फॉर्म बदलत नाही. राईट. सो नॉट तिथे आलाय, सो खाली सुद्धा नॉट घ्यावा लागेल. युअर व्हीकल शुड नॉट. आता आपण पार्कचं पार्क V3 केलं होतं. रूल काय? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना कंपल्सरी तिथे बीचा फॉर्म द्यावा लागतो. कंपल्सरी बीचा ऍडिशनल फॉर्म द्यावा लागतो. राईट. मग आता शुडच्या पुढे, शुड हे मॉडेल वर्ब आहे, आपण शिकलोय. शुडच्या पुढे नेहमी रूट वर्ब येणार. मॉडेल वर्ब्सच्या पुढे नेहमी व्हर्बचा ओरिजिनल फॉर्म लागतो, बेस फॉर्म लागतो. युअर व्हीकल शुड नॉट बी पार्क्ड इन फ्रंट ऑफ माय हाऊस. दॅट इज द करेक्ट आन्सर. बरोबर बरोबर बरोबर. येस. ओके, नेक्स्ट. Select the most appropriate preposition option to fill in. I walked dash dash the beach collecting small crabs in a bucket. आता हे सोपं आहे, सांगा. I walked dash dash the beach collecting small crabs in a bucket. हे कॉमनली मेड मिस्टेक आहे. जनरली बीच दिसलं की लोक ऍट म्हणतात उत्तर. ओके. अजून अजून कुणाचं काही उत्तर या व्यतिरिक्त? ओके, बघा. ऍट द बीच का नाही येणार? हं? हा, बरोबर. आता बरोबर आहे. ओके, ऍट द बीच का नाही येणार? प्रेपोजिशन्स महत्वाचे आहेत. आपण कुठे ऍट लावतोय आणि कुठे बी अलॉंग लावतोय किंवा कुठे विथ लावतोय, बिसाइड्स लावतोय, हे महत्वाचं आहे. एक एक प्रेपोजिशन आपण बघू. ओके. विथ म्हणजे काय? आय वॉक्ड विथ द बीच. विथ म्हणजे च्या सोबत. आपण बीच सोबत नाही चालत, आपण बीचच्या कडेला क्रॅब्स, क्रॅब्स म्हणजे खेकडे, वेचत चाललोय. काहीतरी मुव्हमेंट तिथे आहे. प्रेपोजिशन ओळखताना सगळ्यात आधी हे ओळखायला पाहिजे की ते कसं प्रेपोजिशन आहे. तिथे मुव्हमेंट आहे की तिथे फक्त स्टेट आहे, ते ओळखलं पाहिजे. है ना. मुव्हमेंट असेल तर प्रेपोजिशन वेगळे येतील. सो आय वॉक्ड विथ द बीच नाही येणार. अलॉंग म्हणजे काय? च्या पॅरलल. आणि अलॉंग मध्ये नेहमी ऍक्शन असते, मुव्हमेंट असते, गती असते. ओके. आता इथे सुद्धा गती आहे. बीचच्या कडेने जर आपण खेकडे वेचत जात असू, इथे गती आहे, याचा अर्थ गती, मुव्हमेंट प्रेपोजिशनच आपल्याला वापरावं लागेल. अलॉंग हे मुव्हमेंटचं प्रेपोजिशन आहे. चला, त्याच्या कन्क्लूड करण्याच्या आधी आणखी पुढचे प्रेपोजिशन पण बघूया. आता ऍट द बीच का नाही येणार? ऍट द बीच केव्हा वापरतात? जेव्हा तुम्ही तुमचं लोकेशन सांगायचं असेल तेव्हा तुम्ही ऍट वापरता. तुमचं लोकेशन सांगायचं असेल तेव्हा तुम्ही ऍट वापरता. इथे आपण लोकेशन नाही सांगत, इथे आपण काहीतरी मुव्हमेंट करतोय, ऍक्शन करतोय. ओके. सो याचा अर्थ ऍट द बीच म्हणजे तिथेच आहे, जवळपासच, बीचच्याच आजूबाजूला आहे. राईट. आणि सो ते पण ऑप्शन गेलं, कारण की आपण फक्त बीचवर नाही, आपण तिथे मुव्हमेंट, काहीतरी ऍक्शन करतोय. बिसाइड्स म्हणजे काय? बिसाइड म्हणजे दोन गोष्टी आहेत, बिसाइड पण आणि बिसाइड्स पण. बिसाइड म्हणजे नेक्स्ट टू. फॉर एक्झाम्पल, शी इज सिटिंग बिसाइड मी, म्हणजे ती माझ्या शेजारी बसली आहे. ओके. आणि बिसाइड्स म्हणजे इन ऍडिशन टू. म्हणजे आय बॉट बनानाज, पपया, ब्रिंजल बिसाइड्स वॉटरमेलन. म्हणजे मी बनाना पण घेतलं, पपया पण घेतलं, आणि इन ऍडिशन टू, बिसाइड्स ब्रिंजल पण घेतलं, है ना, ग्रेप्स पण घेतले. बिसाइड्स म्हणजे इन ऍडिशन टू. आता इन ऍडिशन टू तर इथे नाही येणार.
So the correct option is second, right? Correct option is second. आय वॉक जिथे असं पॅरलल जात असतं ना, मुवमेंट असते तिथे अलॉंग येतं. फॉर एक्झाम्पल, आय वॉज वॉकिंग अलॉंग द रोड. आय वॉज वॉकिंग अलॉंग द रोड. अलॉंग द रोड म्हणजे काय? रोड असा होता आणि मी त्याच्या पॅरलल चालत होते. येस. सो किंवा तुम्ही म्हणू शकता द बॅरिकेड्स, दे हॅव केप्ट द बॅरिकेड्स अलॉंग द रोड. म्हणजे काय? त्या रोडला ब्लॉक न करता त्याच्या पॅरलल ठेवलेले आहेत. पॅरलल म्हणजे अलॉंग. सो आपण बीचच्या पॅरलल चालतोय म्हणून तिथे अलॉंग ऑप्शन येणार. नेक्स्ट, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके, याचा अर्थ पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. द डिश वॉज प्रिपेअर्ड बाय द हेड शेफ. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कसं ओळखायचं? बी फॉर्म आणि V3 आला म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. बी फॉर्म प्लस V3 म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. इथे बघा आलाय बी फॉर्म. वॉज हा बीचा सेकंड फॉर्म आहे, राईट? आणि V3 आलेलं आहे. वॉज प्रिपेअर्ड बाय द हेड शेफ. आता इथे सब्जेक्ट कोण आहे, करता कोण आहे? हेड शेफ. हेड शेफने प्रिपेअर केलंय ना, याचा अर्थ हेड शेफ आधी घ्यावा लागेल. द हेड शेफ. आता परत व्हर्ब कडे बघा. वॉज प्रिपेअर्ड. ओके. आता प्रिपेअर्ड तर कायम V3च असणार आहे पॅसिव्ह मध्ये. त्याच्यासोबत जो बी फॉर्म आलाय तो बघा. बी फॉर्म प्रेझेंट आहे की पास्ट आहे? पास्ट फॉर्म आहे. पास्ट फॉर्म आहे याचा अर्थ सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे. वॉज आला याचा अर्थ सिंपल पास्टचं सेंटेन्स, राईट? मग सिंपल पास्टचं फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस V2. द हेड शेफ प्रिपेअर्ड द डिश. द हेड शेफ प्रिपेअर्ड द डिश. हेड शेफनी डिश बनवली. लक्षात ठेवा, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना बी फॉर्म काढावा लागतो, राईट? पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना बी फॉर्म काढावा लागेल. ऍडिशनल जो आहे, जो टेन्सचा फॉर्म मेंटेन करण्यासाठी वापरला जातो, तो काढावा लागेल. आणि तिथे वॉज हे सिंपल पास्ट आहे म्हणून प्रिपेअर्डचं सुद्धा सिंपल पास्ट केलं, प्रिपेअर्ड. द हेड शेफ प्रिपेअर्ड द डिश. ओके, फर्स्ट, राईट? फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट, select the option that expresses the given sentence in active voice. They are planting saplings along the roadside. ओके, हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. सांगा काय येणार? दे आर प्लांटिंग सॅपलिंग्स अलॉंग द रोड साइड. ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. महत्वाचे आहेत पॅसिव्ह व्हॉइसचे प्रश्न, महत्वाचे आहेत यासाठी. मोस्ट लाईकली फॉर दिस एक्झाम. ओके, चला बघूया. ओके, नाही नितेश. बघा, तुम्हाला सिंपल ट्रिक सांगते. ओके, एकदम सिंपल ट्रिक. हा, येस येस येस, बरोबर कीर्ती. ओके, बघा, सगळ्यात आधी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना रूल असा असतो की वाक्याचा टेन्स आणि फॉर्म बदलला नाही पाहिजे. यू कॅनॉट चेंज द टेन्स अँड फॉर्म ऑफ द सेंटेन्स. आता बघा, हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. दे आर प्लांटिंग, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, बरोबर? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना
आपण प्लांटिंगचं कंपल्सरी V3 करणार, प्लांटेड करणार. याचा अर्थ त्याचा फॉर्म गेला. प्लांटिंगचं प्लांटेड केल्यावर फॉर्म गेला. आयएनजी फॉर्म त्याचा गेला, पण रूल काय आहे? त्याचा आयएनजी फॉर्म जाता कामा नये. बरोबर. म्हणून ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना आपण वाक्याचा टेन्स आणि फॉर्म मेंटेन करण्यासाठी ऍडिशनल बीचा सपोर्ट देतो. ऍडिशनल बीचा फॉर्म तिथे लावतो. ऍडिशनल बीचा फॉर्म. ओके. आता प्लांटिंगचं प्लांटेड केल्यावर आयएनजी फॉर्म गेला, तो आपण तिथे देणार आहे बीच्या फॉर्म मध्ये. आता बी प्लस आयएनजी काय? बीइंग. बी प्लस आयएनजी काय? बीइंग येणार. याचा अर्थ जेव्हा पण तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं आयएनजी फॉर्म बघाल, व्हर्ब जर आयएनजी फॉर्म मध्ये असेल तर, मी जिरणची गोष्ट नाही करते, मी मेन व्हर्बची गोष्ट करते, ते जर आयएनजी फॉर्म असेल याचा अर्थ पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कंपल्सरी बीइंग येणारच. कारण की त्याशिवाय वाक्याचा फॉर्म मेंटेन होणारच नाही. आणि तुम्ही बघा, जास्त विचार करण्याची पण गरज नाहीये. प्लांटिंगचं बीइंग प्लांटेड झाल्यावर तिथे एकच ऑप्शन आहे, ऑप्शन फोर्थ. आणि आर तर तसाच राहणार, आपल्याला टेन्स चेंज करायचा नाहीये. आर म्हणजे प्रेझेंट टेन्स, सो सॅपलिंग्सच्या पुढे पण आरच येणार. पहिलं ऑप्शन तर प्रश्नच नाही, त्यांनी टेन्सच बदलून टाकलाय. दुसरा ऑप्शन पण प्रश्न नाही, कारण की तो टेन्स पण पूर्णच बदललाय. हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. सेकंड ऑप्शन मध्ये त्यांनी प्रेझेंट परफेक्ट केलेला आहे. राईट. थर्ड ऑप्शन मध्ये त्यांनी फॉर्म मेंटेन केलेला नाहीये. फॉर्म मेंटेन केलाय फक्त फोर्थ ऑप्शन मध्ये. सो द करेक्ट ऑप्शन इज फोर्थ. राईट. गुड गुड. ओके. नेक्स्ट. Select the correct idiom to substitute the underlined segment. Notwithstanding tall claims and promises, no government has been able to remove corruption and inefficiency in administration. थोडा विचार करावा लागेल. टेक युअर टाइम. सांगा मला उत्तर. No government has been able to remove corruption and inefficiency in administration. नॉट विथ स्टँडिंगचा अर्थ माहितीये ना? नॉट विथ स्टँडिंग म्हणजे असं असूनही, तरी देखील. टॉल क्लेम्स आणि प्रॉमिसेस करून देखील नो गव्हर्नमेंट, कुठलंही गव्हर्नमेंट, नॉट बीन एबल टू, शक्य म्हणजे ते केलेलं नाहीये, त्यांना ते जमलं नाहीये, टू रिमूव्ह करप्शन अँड इनएफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असलेला भ्रष्टाचार आणि अक्षमता काढण्यासाठी कुणीही सक्षम नाही आहे. येऊन गेलाय हा DMER TCS पॅटर्नचे सगळे प्रश्न आहेत. यावेळेसची एक्झाम TCS पॅटर्न प्रमाणे होणारे सगळे प्रश्न TCS पॅटर्नचे आहेत आणि मागच्या वर्षीचा प्रश्न आहे हा. चला एक एक ऑप्शन बघूया. ओके. मेक बोथ एंड्स मीट म्हणजे काय? ताळमेळ साधणे. दोन्ही गोष्टी साधणे, ताळमेळ साधणे, त्याला मेक बोथ द एंड्स मीट असं म्हणतात. नाही. नो नो, रॉंग. ओके. चला बघूया, एक एक बघूया. मुद्दाम हा प्रश्न घेतलाय जेणेकरून तुम्हाला या बाकीच्या इडियम्सचा सुद्धा अर्थ कळेल. अच्छा, आता इथे ताळमेळ साधण्याचा काहीच संबंध नाहीये. बरोबर. कट द गॉर्डियन नॉट म्हणजे काय?
कट द गॉर्डियन नॉट म्हणजे खूपच कठीण प्रॉब्लेम सुद्धा अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह करणं, त्याला कट द गॉर्डियन नॉट म्हणतात. अगदी गुंतागुंतीचा प्रश्न जरी असेल तरी त्याचं तात्काळ आणि अगदी स्मार्टली उत्तर शोधणे, त्याला कट द गॉर्डियन नॉट असं म्हणतात. आता तुम्ही बघा, नो गव्हर्नमेंट हॅज बीन एबल टू रिमूव्ह करप्शन. चला, बाकीच्या गोष्टींचा अर्थ नाही कळला तरी सुद्धा कुठल्याही गव्हर्नमेंटला ते करता आलेलं नाहीये. काय? करप्शन काढणं हे करता आलेलं नाहीये. नाही, नाही. सो कट द गार्डियन नॉट पण नाही येणार, कारण की सिच्युएशन सॉल्व्ह झालेलीच नाहीये. ते हेच म्हणतात की सिच्युएशन सॉल्व्ह झालेली नाहीये. सो कट द गार्डियन नॉट म्हणजे सिच्युएशन पटकन सॉल्व्ह करणे. याचा अर्थ ते उलट त्याच्या अपोजिट आहे. हा हा ऑप्शन येणार नाही. नेक्स्ट, क्लीन द ऑडियन्स टेबल्स. क्लीन द ऑडियन्स टेबल याचा अर्थ काय? की कितीही केलं तरी सुद्धा प्रशासनातली गडबड आणि अशुद्धता दूर करू न शकणं, याला क्लीन द ऑडियन्स टेबल असं इडियम आहे. म्हणजे ते कसं होतं, ते जे ऑर्जियन नावाचा जो राजा होता, ही एक ग्रीक स्टोरी आहे की तो जो होता ऑर्जियन नावाचा, त्याच्या गोठ्यात एवढी घाण होती, एवढी घाण होती की तिथल्या लोकांनी 2 नद्या त्या गोठ्याकडे वळवल्या तरी सुद्धा ती घाण स्वच्छ नाही झाली. अशी त्या मागची स्टोरी आहे. म्हणून काहीही करूनही ती अस्वच्छता जर दूर नाही झाली, तिथे आपण क्लीन द ऑडियन्स टेबल हा इडियम वापरतो. ओके. याचा अर्थ काय? काही किती क्लेम केले, किती प्रॉमिस केले तरी सुद्धा गव्हर्नमेंट मधली जी भ्रष्टाचार आणि अक्षमतेची जी घाण आहे ती सॉल्व्ह झालेली नाही, ती निघालेली नाहीये. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3, काहीही करून ते अशक्यच राहणं, दॅट इज क्लीन द ऑडियन्स टेबल. स्पेशली प्रशासनात, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, गव्हर्नमेंट मध्ये जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी मोस्टली ही इडियम वापरली जाते. ओके, मोस्टली. नाव नेक्स्ट इज व्हॉट? फिश इन ट्रबल वॉटर. फिश इन ट्रबल वॉटर म्हणजे काय? एखाद्या गोंधळात, म्हणजे अशी गोंधळासारखी परिस्थिती असते आणि त्याच्यात आपला फायदा साधून घेणं, त्याला म्हणतात फिश इन ट्रबल वॉटर्स. सो हे पण उत्तर नाही येणार है ना. क्लीन द ऑडियन्स टेबल इज द करेक्ट ऑप्शन. नीट लक्षात ठेवा, रिमूव्ह करप्शन अँड इनइफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नो गव्हर्नमेंट हॅज बीन एबल टू क्लीन द ऑडियन्स टेबल. कुठल्याही गव्हर्नमेंटला तो जो गोठा आहे तो काही स्वच्छ करता आला नाही, म्हणजे करप्शन काढता आलेलं नाही, है ना. नेक्स्ट, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर. चला, आता हा पॅराजंबल्सचा प्रश्न आहे. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. सोपं आहे हे. टीसीएस पॅटर्नला, बीएमसी क्लर्कला याच लेव्हलचे प्रश्न तुम्हाला असतील ह्याच्यासाठी, पॅराजंबल्ससाठी सुद्धा. आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा एक पॅराजंबलचा प्रश्न घेतला आहे, तो पण बघा. दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पॅराजंबल्स मध्ये काय, सगळ्यात आधी आपण काय करतो, जिथं इंट्रोडक्शन सुरू झालेलं आहे ते वाक्य आधी घेतो, बरोबर. आता इंट्रोडक्शन कुठल्या सेंटेन्सनी होतं इथे? मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स लिव्ह इन द ओशन. ठीक आहे, पुढे बघू. दी ओशन इज फुल ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स. राईट. आता बघा, इथे ओशनचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की ओशन हे फुल ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स असतं, है ना.
The ocean is full of living creatures. याच्यानी वाक्याची सुरुवात होईल कारण की हे इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे. चला आपण पुढचं पण ऑप्शन ट्राय करू. द स्टडी ऑफ दीज इज कॉल्ड मराईन बायोलॉजी. आता इथे हा जो दीज आहे त्याच्यानी तर कळत नाहीये. त्याच्याने आपण वाक्याची सुरुवात किंवा पॅराग्राफची सुरुवात नाही करू शकत. ते प्रोनाउन कशासाठी आलंय तेच कळत नाहीये. सो सी ने तर वाक्याची सुरुवात होणारच नाही आणि ऑप्शन पण नाहीये. राईट, बरोबर. The ocean is also the home of the largest animal in the world. आता बघा ऑल्सो आलंय याचा अर्थ याच्या आधी काहीतरी संदर्भ पाहिजे. याचा अर्थ डी ने सुद्धा ऑप्शन चालू होणार नाहीये. आणि जर ए या ऑप्शन मध्ये ओशन बद्दल काहीतरी सांगितलंय याचा अर्थ त्याच्या आधी इंट्रोडक्टरी काहीतरी सेंटेन्स लागेल. बी या वाक्यामध्ये इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे की ओशन हे लिव्हिंग क्रिएचर्सनी फुल असतं, भरलेलं असतं. सो बघा बी ने सुरू झालेलं एकच वाक्य आहे. The ocean is full of living creatures. Many different kinds of plants and animals live in the ocean. त्याच्यानंतर सी. The study of these is called marine biology. या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे मराईन बायोलॉजी. आणि सगळ्यात शेवटी The ocean is also the home of the largest animal in the world. The blue whale. Blue whale पण तिथेच राहते. हे येईल लास्ट. So the option is first. B, A, C, D. Okay, next. परत पॅराजंबल. बघा काय येईल ऑप्शन विचार करा. I will read it out for you. Tea is now a key export products in more than 50 countries around the globe. आता नाव आलंय याचा अर्थ याच्या आधी सुद्धा काहीतरी संदर्भ यायला पाहिजे. म्हणून तर आत्ताबद्दल बोलतायत ना. सो ते आपण पहिलंच ऑप्शन नाही घेऊ शकत. राईट. नेक्स्ट इज countries that grow tea, not tea, however, need to have the right tropical climate, temperatures, and high altitude. हा, राईट राईट, बरोबर कीर्ती. द मोस्ट पॉप्युलर अँड मोस्ट कन्झ्युम ड्रिंक इन द वर्ल्ड इज वॉटर. बघा इथून इंट्रोडक्शनची सुरुवात. बरीच लोक काय करतात आता बघा तुम्ही जर या वाक्यांमध्ये पाहिलं प्रत्येक वाक्य सब्जेक्टने सुरू झालेलं आहे. प्रत्येक वाक्य सब्जेक्टने सुरू झालेलं आहे. सो बरीच लोक सब्जेक्ट 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 नाऊन 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 शोधतात. पण नेसेसरी नाहीये. तुम्हाला सगळ्याच ऑप्शन मध्ये जर नाऊन असेल तेव्हा मात्र तुम्हाला कॉम्प्रिहेंड करावं लागेल. तुम्हाला त्या वाक्यांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. नेमकं त्या पॅरेग्राफचं इंट्रोडक्शन देणारं वाक्य कोणतं आहे ते बघावं लागेल. सो इंट्रोडक्शन देणारं वाक्य कुठलं आहे? द मोस्ट पॉप्युलर अँड मोस्ट कन्झ्युम ड्रिंक इन द वर्ल्ड इज वॉटर. बघा याच्या आधी काहीच संदर्भ नाही दिला तरी चालतोय. बरोबर. आणि जर मोस्ट पॉप्युलर बोलतायत त्याच्यानंतर लगेच त्यांनी सेकंड मोस्ट पॉप्युलर बद्दल बोललंय. याचा अर्थ सी नंतर लगेच डी येणार. सी नंतर लगेच डी येणार. द सेकंड मोस्ट पॉप्युलर बेवरेज इज टी. आधी मोस्ट पॉप्युलर बद्दल बोलले मग सेकंड मोस्ट पॉप्युलर बद्दल बोलले. झालं उत्तर आलं. सी आलं, डी आलं, थर्ड ऑप्शन. परत तरी सुद्धा क्रॉस चेक करून घ्या. Countries that grow tea, however, need to have right tropical climate, temperatures and high altitude. बरोबर तिथे संदर्भ लागतोय. ते चहा बद्दल बोलले. त्याच्यानंतर चहा कुठे ग्रो होतो त्याच्याबद्दल बोलले. झालं. उरला प्रश्न एचा. ए नेहमी शेवटीच येणार. कारण की टी इज नाऊ आत्ताबद्दल बोललं जातं. याचा अर्थ आधी टी बद्दल बोललं गेलेलं आहे. क्लिअर. सो द करेक्ट ऑप्शन इज थर्ड. CDBA. ओके. नेक्स्ट. हा, हे सॉल्व करा.
Public transport plays a vital role in the daily lives of millions of people. In Mumbai, it provides a convenient and dash dash means of commuting. Commuting म्हणजे काय? ये जा करणे. जसं काही लोक ऑफिसला जातात, परत येतात, त्याला कम्यूट म्हणतात. कम्युटिंग फॉर दोज हू लिव्ह अँड वर्क इन द सिटी. काय येईल? वाचा आणि सांगा. फर्स्ट फर्स्ट ऑप्शन. एक ह्या क्लोज टेस्टचा प्रश्न आहे हा. क्लोज टेस्टचा प्रश्न आहे. राईट. अफोर्डेबल. बरोबर. अफोर्डेबल. कन्व्हिनियंट अँड अफोर्डेबल मीन्स म्हणजे काय? साधन ऑफ कम्युटिंग फॉर दोज हू लिव्ह अँड वर्क इन द सिटी. बरोबर. कन्व्हिनियंट आणि अफोर्डेबल म्हणजे काय? परवडण्यासारखं. बरोबर का? कारण की तिथे लोकल आहे म्हणून तिथे ते अफोर्डेबल आहे. विथ द city's growing population, the need for efficient public transport is dash dash more important. काय येईल इथे? ते जास्त इम्पॉर्टंट होत आहे. ते जास्त इम्पॉर्टंट होत आहे. ग्रोइंग मोर इम्पॉर्ट ट्रान्सपोर्ट इज ग्रोइंग मोर इम्पॉर्टंट नाही. होत आहे. होत आहेला काय शब्द आहे? बिकमिंग. राईट. The need for efficient public transport is becoming more important, right? B option. Second sati B. The government has been making efforts to dash dash the existing infrastructure by introducing new buses and trains. कशाचा एफर्ट्स करतायत ते? नवीन ट्रान्सपोर्टेशन एक्झिस्टिंग. बघा तिथेच तुम्हाला उत्तर मिळतंय. एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठी ते काय प्रयत्न करतायत? ऑफकोर्स रिड्यूस तर करणार नाही ना, कन्स्ट्रक्ट तर करणार नाही कारण तिथे ऑलरेडी कन्स्ट्रक्ट आहे. मेंटेन पण नाही करणार. अपग्रेड हे राईट आन्सर आहे. एफर्ट्स टू अपग्रेड द एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर बाय इंट्रोड्युसिंग न्यू बसेस केल्या आहेत, नवीन ट्रेन्स इंट्रोड्यूस केल्या आहेत. याचा अर्थ त्यांनी अपग्रेड केलेलं आहे. जर मेंटेन हा ऑप्शन असता तर नवीन बसेस तिथे आल्या नसत्या. ज्या एक्झिस्टिंग बसेस आहेत त्यांनीच काम चाललं असतं. बरोबर. ॲज वेल ॲज इम्प्रूव्हिंग डॅश डॅश सर्व्हिसेस. कोणते सर्व्हिसेस? कस्टमर म्हणजे प्रॉडक्ट विकत घेणारा कस्टमर असतो सर. व्हीकल सर्व्हिसेस तर नाही येणार. जे कम्युट करतात त्यांना काय म्हणतात? पॅसेंजर सर्व्हिसेस. राईट. मॅनेजमेंट तर नाही येणार. पॅसेंजर सर्व्हिसेस. बरोबर बरोबर. Despite these efforts, there is still a lot to be done to ensure that public transport is dash dash for everyone. Accessible. Accessible म्हणजे प्रत्येकाला त्याचा रीच असेल, एक्सेस करता येईल, प्रत्येकापर्यंत ते पोहोचेल. अवॉइड तर नाही करणार ना आता. ट्रान्सपोर्ट आपण कसं अवॉइड करणार इथे? इग्नोर पण नाही करणार आपण ट्रान्सपोर्ट. आणि ट्रान्सपोर्ट अननेसेसरी तर अजिबातच नाहीये. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. बरोबर. एक्सेसिबल. राईट राईट कीर्ती. नेक्स्ट. परत क्लोज टेस्टचा प्रश्न आहे. टेक्नॉलॉजी हॅज बिकम अन इंटिग्रल पार्ट ऑफ अवर डेली लाईव्स. इट हॅज dash dash the way we communicate, work and live. काय येईल फर्स्ट मध्ये?
डिस्रप्टेड, ट्रान्सफॉर्म, हॉल्टेड, ऑबस्ट्रक्टेड. काय केलंय टेक्नॉलॉजीने? एक्सक्यूज मी. राईट. एकदम बरोबर. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड द वे वी कम्युनिकेट, वर्क अँड लिव्ह. डिस्टर्ब तर नाही केलंय. डिस्टर्ब म्हणजे डिस्टर्ब करणं. ट्रान्सफॉर्म म्हणजे पूर्ण बदलून टाकलंय. हॉल्टेड. हॉल्टेड म्हणजे काय? थांबवलंय. टेम्पररी कसं काय? टेक्नॉलॉजी कसं काय थांबवेल? बरोबर. ऑबस्ट्रक्टेड म्हणजे काय? अडथळा आणणे. नाही, टेक्नॉलॉजीने सगळं बदललंय. है ना? इट हॅज ट्रान्सफॉर्म the way we communicate, work, and live. With the dash dash of smartphones and the internet, people are more connected than ever before. आता इथं काय येईल? ओके. अजून सांगा. बरोबर. येस. With the invention of smartphone and the internet, people are more connected than ever before. However, तरी सुद्धा एक्सेसिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी कॅन हॅव. आता तरी सुद्धा बघा, चांगलं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणले, त्यानंतर हाऊ एव्हर, तरी सुद्धा याचा अर्थ काहीतरी कॉन्ट्राडिक्टरी येणार आहे. कॅन हॅव डॅश डॅश इफेक्ट्स ऑन हेल्थ. कॉन्ट्राडिक्टरी, हाऊ एव्हर याचा अर्थ कॉन्ट्राडिक्टरी येणार. मग पॉझिटिव्ह, पहिली गोष्ट टेक्नॉलॉजीचं एक्सेस वापर केल्यावर पॉझिटिव्हचा इफेक्ट तर नाही येणार. सी बरोबर. ऍडवर्स. ऍडवर्स इफेक्ट ऑन हेल्थ. बरोबर. बेनिफिशियल तर अजिबात नाही. ओके. लीडिंग टू इश्यूज सच एज आय स्ट्रेन, पुअर पॉस्चर अँड मेंटल स्ट्रेस. इट इज इम्पॉर्टंट टू फाइंड अ डॅश डॅश बिटवीन युझिंग टेक्नॉलॉजी अँड मेंटेनिंग अ हेल्दी लाईफस्टाईल. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि हेल्दी लाईफस्टाईल यांच्यामध्ये आपण काय शोधलं पाहिजे? कॉन्फ्लिक्ट तर नाही. कॉन्फ्लिक्ट म्हणजे वाद. बाउंड्री म्हणजे बाउंड्री पण नाही. चॅलेंज तर नाहीच. राईट. बॅलन्स शोधला पाहिजे. राईट. डी. डी इज द करेक्ट ऑप्शन. बरोबर. सेटिंग लिमिट्स ऑन स्क्रीन टाइम अँड टेकिंग रेग्युलर ब्रेक्स कॅन हेल्प डॅश डॅश दीज प्रॉब्लेम्स. काय होतील? सपोज आपण स्क्रीन टाइमचं जे लिमिट आहे ते सेट केलं तर प्रॉब्लेम्स काय होतील? तुम्हाला काय वाटतं? राईट. राईट अर्षद. रिड्यूस. एक्सेलेंट. फाईन देन. थँक्यू सो मच. अजून काही आहे का? बी काय म्हणतोय गणेश? सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. नाही. सी, जरी तू स्क्रीन टाइम लिमिट केलं तरी सुद्धा हे प्रॉब्लेम आपण कमी करू शकतो. पूर्ण सॉल्व नाही. सॉल्व केव्हा करतो आपण? एखादा प्रॉब्लेम होऊन गेलाय आणि त्याच्यावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण त्याला सॉल्व म्हणतो. पण जर तू स्क्रीन टाइम लिमिट केला तर तू ते प्रॉब्लेम होण्यापासून ते जे आहे ते प्रॉब्लेम्स तू रिड्यूस करू शकशील. राईट. गॉट इट गणेश? येस. क्लिअर. विचारा विचारा. आणखी काही डाऊट आहे का? मला विचारा. याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल तर विचारा मला. नो डाऊट. ओके. कुठल्याही टॉपिकमध्ये काहीही डाऊट असेल, रीच आउट टू मी. ओके. यू कॅन कॉल मी एनी टाइम. अजूनही कुठला टॉपिक कळला नसेल त्याचं रेकॉर्डेड लेक्चर बघा. पुन्हा पुन्हा बघा.
ॲपमध्ये जे ग्रॅमरचे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत सॉल्व्ह करण्यासाठी ते सॉल्व्ह करा. PYQ आणखी सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज आहे ॲपमध्ये, ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला घ्या. पुन्हा पुन्हा करा. काही डिफिकल्टी असेल केव्हाही मला विचारा. ओके, लाईव्ह सेशनमध्ये पण तुम्ही येऊन मला डिफिकल्टी विचारू शकता. ओके, फाईन देन. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. आय विल सी यू अगेन. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. बाय.